तर मी काय म्हणते, मी कधी देवळात मिळणारा लापशीचा प्रसाद कधी खाल्ला आहे का? अगदी तसाच आपण आज बनवणार आहोत श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी. चला तर मग बघूया आपण रेसिपी. त्यासाठी मी 1 कप लापसी रवा घेतलेला आहे. तो बघा असं स्वच्छ करून घेतला. कढईत थोडंसं तूप घालून 1 चमचाभर तूप तापले की त्याच्यामध्ये आपण लापसीचा रवा घालणार आहोत. लापसीचा रवा बघा मीडियम फ्लेमवरच तुम्हाला भाजायचा आहे. छान असा पांढरा रंग येईपर्यंत त्याला खरपूस भाजून घ्यायचा. हे बघा एका बाजूला आपण पाणी पण ठेवलं आहे उकळत त्याच्यात घालण्यासाठी. हे बघा कसा पांढरा होईपर्यंत त्याला तुपामध्ये परतून घ्यायचा. आता आपण त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी ओतायचं. 1 कप रव्यासाठी आपल्याला 2.5 कप पाणी लागणार आहे. त्याच्यासाठी पाणी जास्त झाले तरी चालेल, पण कमी होता कामा नये. जेवढा रवा तेवढाच गूळ. एका थोड्याशा पाण्यामध्ये गूळ वितळत ठेवायचा आहे. लापशीमध्ये टाकण्यासाठी मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत. हे बघा गूळ वितळला आहे. लापशी पण आता बऱ्यापैकी शिजून झालेली आहे बघा कशी. आता आपण त्याच्यामध्ये ते गुळाचं पाणी ओतायचं. परत एक 5-7 मिनटं झाकण लावून त्याला शिजू द्यायचं. तोपर्यंतच्या तुपामध्ये काजू बदाम आपले तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स टाका. परतून घ्यायचे. छान असा रसरशीत बघा कसा झालेला आहे लापशी रवा. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर थोडीशी वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून आपला आता तयार झाला आहे नैवेद्यासाठीचा लापशी. रसरशीत बघा किती आहे तो, आणि खूप छान लागतो खायला पण. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी.